नवीन ऍड झाले आहे त्यांना हे टॉपिक मला डबल टीच करावे लागणार, पण मला 2-3 दिवसाची मुदत द्या, त्याच्यानंतर मग हे सगळं तामझाम झाला का मी तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मध्ये शिकवणार. ओके. आता त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हे आपण आधी शिकवलं आहे त्यांचे आन्सर बघू आपण. वैष्णवी कोकडे, अनम्यूट. बेटा, व्हाट इज मीन बाय क्रिटिकल वेलोसिटी? The horizontal velocity which is given to the satellite so that it can be revolve in a circular orbit around the earth is called critical. Very good answer beta. Tejas Pandey, what is mean by escape velocity? The vertical velocity which is given to the satellite so it can be escaped from Earth's gravitational field. It is called escape velocity. तेजस बेटा एकदा पुन्हा सांगता का? The vertical velocity which is given to the satellite so it can be escaped from Earth's gravitational field. It is called escape velocity. ओके बेटा, थँक्यू. मला पहिलं व्हर्टिकलच्या ठिकाणी हॉरिझॉन्टल ऐकू आला होता. ओके. तो विद्यार्थी मित्रांनो, आज आपला मेन टॉपिक आहे का आपल्याला या सॅटेलाइटचं टाइम पिरियडचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कशाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे? टाइम पिरियड. तो विद्यार्थी मित्रांनो, टाइम पिरियड हा कोणावर डिपेंड असते रे? डिस्टन्स आणि वेलोसिटी. जसं फॉर एक्झाम्पल मला इथून जर नागपूर जायचं आहे, इथून मला जर नागपूर जायचं आहे तळेगाव वरून, तर मला टाइम पिरियड जास्त लागणार, बरोबर. इथून जर मला आष्टी जायचं आहे तर टाइम पिरियड कमी लागणार. त्याचं रिझन डिस्टन्स. इथून नागपूर पडते 100, आष्टी पडते 15 किलोमीटर. तर डिस्टन्स वर टाइम पिरियड डिपेंड आहे. त्याचप्रमाणे व्हेलॉसिटीवर सुद्धा टाइम पिरियड डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल जर इथून मला 12 किलोमीटर जायचं आहे, तळेगाव पासून आष्टी रोडनं 12 किलोमीटर जायचं आहे आणि तळेगाव पासून आरवी रोडनं 12 किलोमीटर जायचं आहे. आरवी वाल्या विद्यार्थ्यांना चांगलं माहित असणार इथला रोड एवढा खराब आहे का वेलोसिटी ऑटोमॅटिक आपली डाऊन मध्ये राहणार. डिस्टन्स सेम आहे, बट इथं काय मॅटर करणार? वेलोसिटी. म्हणजे टाइम पिरियड हा डिस्टन्स आणि वेलोसिटीवर डिपेंड असतो. आता सेम मला सॅटेलाइटचा टाइम पिरियड फाइंड आउटचा आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट क्वेश्चन. डिफाइन टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. Define time period of satellite and define time period of satellite and obtain the expression for time period of satellite and obtain the expression for time period of satellite. Sir. Okay. Sir. Time period of satellite define time period of satellite and obtain the expression for time period of satellite. आन्सर मध्ये पहिलं हेडिंग टाका टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. आन्सर मध्ये पहिलं हेडिंग टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट.
आणि इकडे लक्ष द्या, ही आहे आपली अर्थ, हा आहे आपला सॅटेलाइट. तर या सॅटेलाइटला या अर्थच्या भोवताल, या सॅटेलाइटला या अर्थच्या भोवताल एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटला अर्थच्या भोवताल एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. सिंपल आहे ना रे. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट म्हणजे काय, तर सॅटेलाइटला पृथ्वीच्या भोवताल घुमण्यासाठी जो टाइम लागत असणार त्याला काय म्हणू आपण, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. आता याचं लिहायचं कसं, द टाइम टेकन बाय द सॅटेलाइट, द टाइम टेकन बाय द सॅटेलाइट to complete its one revolution. To complete its one revolution around the surface of Earth. Around the surface of Earth. Satellite त्याचा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी, सॅटेलाइट त्याचा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम घेतो अराउंड द सरफेस ऑफ अर्थ त्यालाच म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ओके, डबल, द टाइम टेकन बाय द सॅटेलाइट टू कंप्लीट इट्स वन रिव्होल्यूशन अराउंड द सरफेस ऑफ अर्थ is called as time period of satellite. Karan KJ, give me the answer. The time taken by satellite to complete its one revolution around the surface of Earth is called time period of satellite. Very good answer बेटा. त्यानंतर नेक्स्ट, आता हे झाली आपली डेफिनेशन लिहून घ्या. द टाइम टेकन बाय द सॅटेलाइट, लिहा लवकर. द टाइम टेकन बाय द सॅटेलाइट to complete its one revolution around the surface of Earth. To complete its one revolution around the surface of Earth is called as time period of satellite. Is called as time period of satellite. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाका, एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. नेक्स्ट हेडिंग, एक्सप्रेशन फॉर time period satellite and draw this diagram. डायग्राम लवकर ड्रॉ करा. या चॅप्टरच्या स्टार्टिंग पासून
आपल्या डायग्राम सेम चालू आहे बरं. हा टॉपिक डायग्राम ड्रॉ झाली. लिहा. कन्सिडर अ सॅटेलाइट. Consider a satellite which is revolve around the surface of Earth. आपण एक सॅटेलाइट कन्सिडर केला. हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहे अराउंड द सरफेस ऑफ अर्थ. कन्सिडर अ सॅटेलाइट अराउंड द सरफेस ऑफ अर्थ. त्यानंतर आपली लेबलिंग सेम. मला तर वाटते हे लेबलिंग आता कोणी पण सांगू शकते. विचारतो मी एखाद्याला. खूप दिवसाची लेबलिंग चालू आहे आपली. सुहानी शिरभाते. Yes, sir. हा बेटा, एम म्हणजे Mass of Earth, स्मॉल एम, mass of satellite, कॅपिटल आर, radius of Earth, स्मॉल एच, distance between satellite and Earth surface, नाही बेटा, हाइट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ सरफेस. height of satellite from Earth surface, ओके. आणि व्हीसी. critical velocity. व्हेरी गुड. लिहा विद्यार्थी मित्रांनो. लेट कॅपिटल एम इक्वल टू मास ऑफ अर्थ small m equal to mass of satellite capital R equal to radius of earth small h equal to height of satellite from the earth surface height of satellite from the earth surface vc equal to critical velocity. आणि यामध्ये आतापर्यंत आपण कधीच ऍड केलं नाही ती लेबलिंग आपल्याला ऍड करायची आहे. कोणती? लक्ष द्या. स्मॉल आर. मला सांगा, दिसत आहे का तुम्हाला इथे कुठं स्मॉल आर? नाही. हा स्मॉल आर म्हणजेच काय? मला सांगा. हा कॅपिटल आर म्हणजे मी काय घेतला? रेडियस ऑफ अर्थ घेतला. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. सॅटेलाइट तर इथून रिव्हॉल्व होत आहे ना, तर आर प्लस एच या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर हा कोणाचा रेडियस असणार? सॅटेलाइटचा रेडियस असणार. तर त्या आर प्लस एच ला मी कन्सिडर केलं आहे स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजेच आर प्लस एच आणि इक्वल टू लिजा आता रेडियस ऑफ सॅटेलाइट. स्मॉल आर इक्वल टू आर प्लस एच इक्वल टू रेडियस ऑफ सॅटेलाइट. ओके विद्यार्थी मित्रांनो. नाव आता लक्ष द्या. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं? टाइम पिरियड. काय फाइंड आउट करायचा होता? टाइम पिरियड. नाव टाइम पिरियड इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलं होतं.
टाइम पिरियड म्हणजे काय होते, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. तो विद्यार्थी मित्रांनो, सॅटेलाइट कोणाभोवताल रिव्हॉल्व होत आहे, अर्थच्या भोवताल रिव्हॉल्व होत आहे. तर सॅटेलाइट डिस्टन्स किती कव्हर करणार, करंट सांगू शकता बेटा? 2 pi r. किती बेटा? 2 pi r. 2 पाय r इज द परफेक्ट आन्सर बेटा. व्हेरी गुड. म्हणून मी जाणून बुजून पहिलं तुला विचारलं. व्हेरी नाईस आन्सर बेटा. कारण सॅटेलाइट कोणाभोवताल रिव्हॉल्व होत आहे, हा आहे अर्थ. the distance, the satellite cover the distance which is equal to the circumference of circle. सॅटेलाइट जे डिस्टन्स कव्हर करणार ते इक्वल टू असणार सर्कमफरन्स ऑफ सर्कल. म्हणून डिस्टन्स किती येणार, 2 पाय r. ओके. त्यानंतर बेटा यश डहाके की वेलोसिटी कोणती येणार, कोणती वेलोसिटी असणार? व्हेरी गुड आन्सर बेटा. वेलोसिटी क्रिटिकल असणार. क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला सांगू शकता आपण जे डेरिव्हेशन काढलं होतं? मी डबल लिंक पाठवूनच देतो एका मिनिटामध्ये मी काय. तर आपल्याला डिस्टन्स समजून गेला. डिस्टन्स जे येणार आहे आपलं ते येणार आहे इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. बरोबर. त्यानंतर जी वेलोसिटी येणार आहे ती येणार आहे क्रिटिकल वेलोसिटी. तर आपल्याला सांगा इथे डिस्टन्स आहे आणि क्रिटिकल वेलोसिटीची व्हॅल्यू करायची आहे. नाउ टाइम पिरियड इक्वल टू तुम्ही डिस्टन्स अपॉन वेलोसिटी लिहिलं असणार, या खाली लिहा. नाउ टाइम पिरियड इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलोसिटी, त्या खाली but the distance covered by the satellite, is equal to the circumference of circle. ओके. डिस्टन्स इक्वल टू काय सांगितलं मी, सर्कमफरन्स ऑफ सर्कल. तर डिस्टन्सच्या ठिकाणी काय येणार, टॉइस पाय r. आणि वेलोसिटी कोणती होती आपली, क्रिटिकल वेलोसिटी, सो vc. बट vc इक्वल टू, आताच आपल्याला यश डहाकेने आन्सर दिलं होतं. काय होतं, vc अंडर रूट gm अपॉन r प्लस h. आता ही vc ची व्हॅल्यू आपण पुन्हा या इक्वेशन मध्ये काय करू, पुट राइट डाउन दिस फास्ट. कोणतंही डेरिव्हेशन विद्यार्थी मित्रांनो खूप सिंपल असते, फक्त थोडा जास्त मी घेतो, फक्त आणि इमानदारीने अभ्यास करा, कन्फर्म टॉप याने. आता ही बीसी ची व्हॅल्यू इथं पुटअप करू, काय येणार, टाइम पिरियडचा कॅपिटल टी r as it is, vc ची व्हॅल्यू अंडर रूट gm अपॉन r प्लस h. ओके. आफ्टर दैट r प्लस h
रेडियस ऑफ सॅटेलाइट लिहिलं होतं त्याला. मग या r प्लस h च्या ठिकाणी मी आता पुन्हा काय पुटअप करू शकतो? r t इक्वल टू टॉइस पाय r इंटू r प्लस h च्या प्लेस मध्ये काय येणार? r अपॉन gm. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो r आहे या r ला जर मला अंडर रूट मध्ये पुटअप करायचं असलं, या r ला जर मला अंडर रूटच्या इनसाइड पुटअप करायचं असलं तर त्याचा स्क्वेअर करावा लागतो. बघा, t इक्वल टू 2 पाय इंटू, आता हा जो r आहे या r ला या अंडर रूटच्या इनसाइड मध्ये लिहायचं आहे, तर या r चा मला काय करायला लागणार? r स्क्वेअर. हाऊ पॉसिबल? या r स्क्वेअर ला जर मी बाहेर काढलं तर r होणार ना. r स्क्वेअर ला जर अंडर रूटच्या बाहेर काढलं तर r होणार. मग या r ला जर अंडर रूट मध्ये लिहायचं आहे तर त्याचा स्क्वेअर करावा लागणार. r ला अंडर रूटच्या आत टाकलं तर r स्क्वेअर आला. इथं ऑलरेडी काय आहे? r इंटू r अपॉन gm. आता r स्क्वेअर इंटू r काय होणार? r क्यूब. सो t इक्वल टू 2 पाय इंटू r क्यूब अपॉन gm. t इक्वल टू काय आलं? 2 पाय इंटू अंडर रूट r क्यूब अपॉन gm. यालाच तुम्ही ऑर मध्ये पण लिहू शकता. ऑर मध्ये जर लिहायचं असलं या इक्वेशनला तर फक्त तुम्हाला काय लिहावं लागणार? ऑर हा जो r आहे या r च्या ठिकाणी पुन्हा r प्लस h लिहावं लागणार. t इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट r प्लस h चा क्यूब अपॉन gm. फक्त जो r होता या r च्या ठिकाणी मी काय रिप्लेस केलं? r प्लस h. हे होतं विद्यार्थी मित्रांनो आपलं टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइटचं इक्वेशन. ओके, चांगल्या प्रकारे नोट डाऊन करा.